तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आमच्या घरी आलेली आहे. सकाळी आई आले. सकाळी भरपूर काम होतं, त्याच्यामुळे काही शूट नाही करू शकले. आणि आज आई आले आणि आईचा उपवास पण आहे आणि माझी खायची इच्छा पण होती, म्हणून मी आज पुरणपोळी बनवली. बघू शकता, जस्ट आता झाले. मस्त गरमागरम पुरणपोळी. हे बघा, मस्त पैकी वेगळी मस्त पैकी पुरणपोळ्या झालेल्या आहेत. तूप मी लावत नाही, कारण तुपातली नाही आवडत शक्यतो कोणाला. ह्यांना आवडती तुपातली, पण कोणती कुणाला जाईल काय माहिती नाही. त्यामुळे ज्याला हवं त्याला वरती लावून द्यायचं. तर हे बघू शकता, पुरणपोळ्या माझ्या रेडी झालेल्या आहेत. कसं आहे, गुरुवारी पण मला पुरणपोळ्या बनवायच्या होत्या. मार्गशीर्ष गुरुवार होता तेव्हा. तर मी काय बनवल्या नाही, कारण परी आणि आद्या बाहेरच होती जेवणासाठी, त्याच्यामुळे. आणि ही बनवली मस्तपैकी मी आमटी. बघू शकता, मस्त वाटतं ना बघून. त्यामध्ये भात आणि ही मस्त अशी बटाट्याची भाजी. भजी नाही बनवली कारण खोकला वगैरे आहे. भजी नाही बनवली ते कारण की खोकला वगैरे आहे, आणि आई पण तेलकट काही जास्त खाणार नाही बोलली आई, त्याच्यामुळे म्हटलं तर चला करा कधी मस्तपैकी. आणि दोघं हे आणि आई बाहेर बसले. खूप दिवसांनी आई आली, कारण आईची तब्येत वरचेवरसारखी आजारी असल्यामुळं आई पाठवणं शक्यतो नाही आहे. तर आज काहीतरी तिचं सिलेंडरचं काम होतं, त्याच्यासाठी आलेली. मग मी तिला थांबवूनच घेतले. मस्त वाटतं घरात असं कोणतरी असल्यावरती. मी तुम्हाला दाखवेन दोघं कशी बसतात. आईला मराठी पिक्चर लावून दिलाय. आताचे पिक्चर वगैरे आईला काही बघायला नाही आवडत, मग आता ते जुने पिक्चर वगैरे आवडतात, त्याच्यामुळे तिला लावून देते. तिच्यासोबत आमचं पण बघणं होईल. बघते आई, तुम्हाला दाखवते आई. आता हे बघा, आई आणि हे बसले. आणि पिलूला स्नेहाने बाहेर नेले, रडू लागलेली, पप्पाचा ओरडा खाल्ली म्हणून. आई बसले टी व्ही बघत. आणि माझं चाललं हे आता जेवण तर बनवलंय, पण हे स्वच्छ करणं हे सगळ्यात मोठं काम असतं. ते सगळं स्वच्छ करून घेते. तर वाजले आहेत 7:30. तर हे सगळं क्लीन सगळं होईपर्यंत माझं 8 वाजतील. मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने बसणार आणि जेवण करून घ्यायचं. चला, तर मग उद्या आणि काहीतरी चांगलं छान बनवूया. उद्या पण तिला मी थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे आईला. बघूया थांबते का. ऐकत नाही, पण बनवायला लागते. आणि आता परी आली आहे शाळेतून, आणि आता परी फर्स्ट टाइम आता बघणार आहे. तिला घेतलेलं तर कशी खुश होते आपण बघूया सगळी. आधी बहुतेक वरती तू 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 मेरी जा बन गई. त्याची क्यू 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 पप्पाने आणलं. कसले खून झाले दोन्ही पण आणल्यावरती खून झाले. हे घेऊन मला दाखव. चांगलं त्या गॅलरीतनं लोळवाले, पण ती घाणीतनं. ये 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 ये, तेच मला रिएक्शन बघायची होती तुझी, म्हणून मी शूट केलं. तू म्हटलं तुला कळलं नाही. आणि लाईट गेले सकाळीच. किती वाजता? सकाळी म्हणजे 11:30ला लाईट गेले. आलं माझं पिल्लू शाळेतून. पिल्लू माझं आलं शाळेतून. आलं रे आलं पिल्लू आलं. कुणाचं पिल्लू? मामाचं पिल्लू. ओह ओह. चला, तर भाजी साफ केली, चहा झाला.
एवढा. काय म्हणलेस? आजी गेली की 12:30ला गेली इथून, कारण दवाखान्यात जायचं होतं ना आजीला. ते जिथं करतील तिथंच गेली. एकाच दवाखान्यातला म्हणली औषध असू दे म्हणून. तर मम्मी करते ऑरेंज ज्यूस. आंबट आहे, जरासं ज्यूस काढते, जरा साखर मीठ घालून. पण त्यातलं ते बिया काढायला पाहिजे. गाळणार की आता. हा गाळणार ना. आणि हिचं मधी 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 चालले. तिकडे बघ. डिंग 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 डिंग. गॅस कुकर लावलेला आहे तर मम्मीनं पिळून घेतलेलं आहे सगळे बिया. बघू शकता खूप छान झाले. म्हणजे संत्री आणलेले खायला पण ते आंबटच लावत होते, मग त्याचे बघा ज्यूस. केक चाललेलं पण ज्यूस बनव. साखर घालणार त्याच्यामध्ये, बारीक करून घेतले. आपण सगळ्यांनी आंबट खाल्लं तरी तोंड आपलं कसं झालं, म्हणजे मी खातच नाही आणि आजीनं खाल्लं यम्मी मिळतं. डाळ भाताचा कुकर लावला आता मी. किती शिट्ट्या? अजून एक घ्यायची. आणि बंद. 2 झाल्या ना? हो. तर मम्मीने टाकलेली आहे जी आपण साखरची पावडर करून घेतली ती टाकलेली आहे आणि थोडीशी तर काढलेली आहे. मिठाचं आण थोडंसं. तर थोडंसं मीठ मम्मी टाकेल. चवीपुरतं मीठ.